पातेले स्वच्छ धुवून घेतलेले आहे. खाली थोडंसं पाणी घातलंय दूध लागू नये म्हणून. तर आपण आता हे 1 लिटर फुल क्रीम दूध आहे ते तापवायला ठेवूया. आपण बासुंदी करतोय, दुधाला उकळी येईपर्यंत आपण ठेवतो. तोपर्यंत आपण वेलची कुटून घेऊया. आणि बदामाचे आणि पिस्त्याचे काप करून घेतले. बेदाणे आहे, केशर आहे आणि साखर आहे. 4 वेलची घेतले ते आपण कुटून घेऊया. आता आपण दूध हे पसरट भांड्यात घेऊया म्हणजे लवकर आटली जाते. तवा किंवा कढई. एक लिटर फुल फॅट दूध तापलं होतं पातेल्यात ते मी या पसरट तव्यात ठेवलेलं आहे. पसरट भांड्यात ठेवलं तर इव्हॅपोरेशन लवकर होतं आणि आपलं दूध लवकर आटतं. तर आपण हे आता मंद गॅसवरती अर्धा तास ठेवणारे, मध्ये मध्ये ढवळत राहणार. असं दूध उकळायला लागलेलं आहे. तुम्हाला जर गुलाबी रंगाची बासुंदी हवी असेल तर मंद याच्यावरती करायचं आणि पांढरी बासुंदी हवी असेल तर जाळ मोठा ठेवून कंटिन्युअस ढवळत राहायचं. तर ती पांढरी बासुंदी होते. तर तुम्हाला जसं आवडत असेल तसं करू शकता. मी आता मोठा जाळ ठेवलेला आहे, ती लवकर पण होईल आणि पांढरी पण होईल. तर आपण केशर घालणार त्यामुळे रंग बदलणारच आहे. ते आपण आता 1 लिटर दूध घेतलं होतं. साधारण मी मध्यम गॅसवरती ठेवलंय, मोठा ठेवलं तर ते उतू जातं. तर मी मध्यम गॅसवरती ठेवलं होतं. तर आपण अर्धा तास ते आटवून घेतलेलं आहे. तर त्याची 3/4 दूध आटलेलं आहे, 3/4 दूध उरलेलं आहे. तर आपण त्याच्यात थोडं अजून घट्ट व्हायला म्हणून थोडंसं मी एक पळीवर दूध काढून घेतलंय, थंड केलंय दूध. तर त्याच्यात एव्हरीडेचं मी 1 पॅकेट त्याच्यात मिक्स करून घालते. ते थंड दुधातच मिक्स करायला लागतं, नाही तर त्याचे गुठळ्या होतात. तर हे आता आपण याच्यात घालून परत एक 5 मिनिटं उकळवूया. आपण मिल्क पावडर घालून परत एक 5 मिनिटं उकळलेलं आहे. तर आता याच्यात आपण साखर घालूया. मी पाव कप घातलेली आहे, तुमच्या अंदाजानुसार जास्त पण घालू शकता. तर आपण साखर घातल्या परत थोडंसं त्याचं पाणी सुटतं साखरेचं. तर आपल्याला अजून एक 10 मिनिटं परत उकळायला लागेल. हे केशराचं दूध घालते मी. अजून एक 5-10 मिनिटं आपल्याला उकळायला लागेल. तर आपली बासुंदी मग तयार होईल. पण साखर घातल्या परत 10 मिनिटं उकळलंय. म्हणजे आपण आधी अर्धा तास, दूध पावडर घातल्यावर 5 मिनिटं, साखर घातल्यावर एक 10 मिनिटं अशी उकळलेली आहे आपण. तर ती बासुंदी आपली तयार आहे. त्याच्यात थोडी वेलची पावडर घातली, त्याचे बदाम आणि पिस्त्याचे काप घालते, थोडंसं जायफळ घालतो आपण. थोडे आपण बेदाणे घालतोय, ते ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला. चारोळी पण घालू शकतो, पण त्या आवडीचे सर्व ड्रायफ्रुट्स घालू शकता. आपली बासुंदी तयार आहे. तर आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट घालून सजवले आपण. थोडंसं केशर घालून अशी मलईयुक्त दाटसर आपली बासुंदी तयार झालेली आहे. ती फ्रीजमध्ये ठेवून थंड सर्व करू शकता. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, थंडीमध्ये गरम सर्व करू शकता. तर तुम्हाला ही बासुंदी नक्की आवडेल. झटपट होणारी आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे स्वयंपाक करत असाल तर एकीकडे दूध आटवत ठेवून तुम्ही अधूनमधून हलवून करू शकता. म्हणजे मला वाटतं स्वीट डिशमध्ये ही सगळ्यात सोपी स्वीट डिश आहे. तर तुम्ही बासुंदी करून बघा, तुम्हाला आवडेलच. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.